नमस्कार, आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज। लोकाधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। लातूरहून अजमेरसाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी। लातूर, धाराशिव व कर्नाटक आदी सीमा भागातील मोठ्या प्रमाणात अजमेर येथे जाणारे प्रवासी आहेत। दोन्ही जिल्ह्यातून लातूर ते अजमेर राजस्थान रेल्वे सोडण्यात यावी अशी मागणी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या भागातील नागरिकांना नांदेड, सोलापूर, दादर रेल्वे स्थानकातून अजमेरला जावे लागत आहे। सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे। रेल्वे मंत्री महोदयाने तात्काळ दखल घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे। निलंगा, उमरगा, शिरवानपाळ, देवणी, उदगीर, लोहारा तसेच कर्नाटकातील सीमावर्ती भागातील अनेक तालुक्यातील नागरिकांची खूप दिवसापासून मागणी असल्या कारणाने सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांनी लातूरहून अजमेर रेल्वे सुरू करावी। नागरिकांची मागणी मान्य नाही झाल्यास अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटना सर्व प्रवासी बांधवासह तीव्र आंदोलन, तीव्र उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष द्रोणाचार्य कोळी यांनी दिले आहे। यावेळी पत्रकार सुभाष नाईक, किशोर कांबळे, खलील लाल टेकडे, सय्यद शाह कादरी, सय्यद सैकुला कादरी, जुबेर शेख, सुजमित अख्तर, सुभाष सुरवशे, मुसा शेख, राज बब्बर शेख, बालाजी कांबळे, प्रमोद कदम, गुंजिरे बालाजी, सोहेल सौदागर, मदन सौदागर, सिराज शेख, बालाजी सूर्यवंशी, असलम शेख, बिलाल पटेल, आवेज मुल्ला, किशन सोळंके आदी उपस्थित होते। अखिल भारतीय लोकाधिकार न्यूज, निलंगा काळामध्ये तीव्र उपोषण करणार आहे।